हाय, हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. मी सोनाली स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत घागरा आणि चोळीची स्टिचिंग. कारण कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याची कटिंग अगदी सविस्तर पद्धतीने सांगितली होती. जो घागरा आहे तो आपण साडीपासून तयार करत आहोत. वर टॉप आणि खाली प्लेटेड स्कर्ट अशा प्रकारे. तर इथे बघा, जे आपण कटिंग करून घेतलं होतं त्याच्यातील वरचा पार्ट घेतलेला आहे. आपला जो ब्लाऊजचा वरचा पार्ट असतो ना तो इथे घेतलेला आहे. सगळ्यात अगोदर इथं आपण जो पुढचा भाग आहे तो तयार करून घेऊया. टक्ससाठी जे आपण मार्किंग केलं होतं तिथं एक छोटासा नॉच मारून घ्यायचा, म्हणजे दोन्हीकडे आपल्याला टक्स मारायला सोपं पडतं. तर त्याच्या अगोदर आपण आता इथं इनविजिबल पायपिंग लावणार आहोत आणि ही पायपिंग आहे ती मी रेडीमेड पायपिंग Meeshoवरून मागवलेली आहे. ही जर तुम्हाला हवी असेल तर मला तशी कमेंट करा. मी त्याची लिंक तुम्हाला आपल्या कम्युनिटी पोस्टमध्ये देईन किंवा Instagramवर आपल्या आयडीला तुम्ही चेक करा. तिथं पण मी रील टाकलेली आहे. त्याच्या खाली तुम्ही कमेंटमध्ये लिंक असं टाइप केलं तरी तुम्हाला त्याची लिंक मिळून जाईल. तर इथे बघा, ही जी पायपिंग आहे ती सगळ्यात अगोदर मी इथं अस्तरला लावून घेतलेली आहे. तर इथे बघा, अस्तरला लावून झाल्याच्या नंतर आता आपल्याला जो आपल्या ब्लाउज पीसचा साडीचा वरचा कपडा आहे ना तो घ्यायचा आणि त्याच्यावर ही उलटे करून ठेवायचे, म्हणजे आपण पायपिंग लावलेली आहे ती आतल्या साईडला गेली पाहिजे ब्लाऊजच्या आपल्या सरळ भागाला. तर इथे बघा, अशा प्रकारे हा जो अस्तरचा पार्ट आहे तो अशा प्रकारे आपल्याला ठेवायचा आहे. आणि नंतर आपण जी शिलाई मारलेली आहे ना पायपिंग जोडण्यासाठी, त्याच शिलाईवर आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे. म्हणजे आपली पायपिंग आहे ती अगदी परफेक्ट आणि व्यवस्थित अशी गोल बाहेर येते. नाहीतर मग थोडंफार मागं पुढं इकडे तिकडे झालं तर व्यवस्थित अशी येत नाही, कमी जास्त होते. त्याच्यामुळे त्याच शिलाईवर आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे. तर कपडा इकडे तिकडे सरकू नाही म्हणून इथं मी 2 टाचण्या लावून घेतलेल्या आहेत. तर इथे बघा, एकदम व्यवस्थित आपल्याला पहिली जी आपण शिलाई मारलेली आहे त्याच्यावरच इथं शिलाई मारून घेऊया. तर इथे बघा, शिलाई मारून झाली आता आपली. आता जो मधला कपडा आहे एक्स्ट्राचा तो इथं कट करून घ्यायचा आणि छोटे छोटे कट द्यायचे. आणि हे जे कट आहेत ते जवळ जवळ द्यायचे, जास्त लांब द्यायचे नाहीत, कारण रेडीमेड पायपिंग जी असते ती सरळ असते. त्याच्यामुळे आपल्याला जवळ जवळ कट द्यायचे. सरळ जरी असले तरी एकदम परफेक्ट अशी फिनिशिंग येते. तुम्ही पुढे बघतानाच, ज्यांना पायपिंग करता येत नाही त्यांच्यासाठी खूप छान असा ऑप्शन आहे. कारण बरेच जे नवीन शिकणारे असतात ना त्यांना परफेक्ट अशी पायपिंग जमत नाही. अशा वेळेस त्यांनी ही रेडीमेड पायपिंग यूज करू शकता. आणि ही पायपिंग जास्त महाग पण नाहीये. 90 की 91 रुपयाला अशी काहीतरी आहे. ती पण पूर्ण सेट येतो Meeshoवरून, खूप स्वस्त आहे. आपण असं सिंगल जर बंडल घ्यायला गेलोत ना तर आपल्याला तो एकच बंडल 50 रुपयाला असा काहीतरी पडतो. त्यामुळे तुम्ही ऑनलाईन ही पायपिंग जी आहे ती नक्कीच मागवू शकता. ओके. तर इथे बघा, पायपिंगला शिलाई मारली, अस्तर आतल्या साईडला टाकलं आणि परत वरून एक दाब शिलाई मारून घेतली आणि तुम्ही बघू शकताय किती परफेक्ट फिनिशिंगमध्ये इथं पायपिंग लागून तयार झालेली आहे. त्याच्यानंतर आता आपण चारी बाजूला इथे शिलाई मारून घेऊ आणि जो एक्स्ट्राचा आपला कपडा आहे तो इथं कट करून घेऊया. तर इथे बघा, आता सगळा कपडा कट करून घेतला. आता आपण हे जे टक्स मारायचे आहेत आपल्याला पुढच्या साईडला तिथं टक्स मारून घेऊ. आणि इथं नॉच मारून घेतलेला होता त्यामुळं अगदी आपल्याला इझिली समजतं की इथूनच आपल्याला टक्स द्यायचा आहे. दोन्ही साईडला आपले टक्स जे आहेत ते इक्वली येतात, कमी जास्त अजिबात होत नाहीत. ह्या छोट्या छोट्या टिप्स असतात त्या आपल्याला ब्लाऊज स्टिचिंग करताना लक्षात ठेवायच्या असतात. नाहीतर या छोट्या छोट्या गोष्टीमुळे आपल्या ब्लाऊजची जी फिटिंग आहे ती बिघडते. तर इथे बघा, पुढचा पार्ट आता इथं आपला तयार झालेला आहे. आता आपण पाठीमागचा पार्ट तयार करून घेणार आहोत. तर दोन्ही पार्ट सेम आहेत का हे चेक करायचं. कधी पण आपण ब्लाऊज स्टिच करताना फोल्ड करून बघायचं दोन्ही पार्ट सेम आहेत का, कारण आपल्या शिलाईत थोडंफार कमी जास्त झालं ना तर कमी जास्त पण होतात पार्ट. तर आता आपण पाठीमागचा भाग घेऊ, कारण आपण या ब्लाऊजला पाठीमागे हुक बनवणार आहोत. त्याच्यासाठी इथं मधून कट करून घ्यायचं आणि जो ब्लाऊज पीसचा कपडा आहे तोही इथं आपल्याला कट करून घ्यायचा आहे. ते इथे बघा, व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आणि कट करून घ्यायचं मधून. आता दोन्ही पार्ट असे सरळ ठेवायचे. सरळ बाजूवर आपण इथं अस्तर जे आहे ते ठेवून घ्यायचं. इथं आपण गळ्याला आणि पाठीमागच्या हुकाच्या साईडला दोन्ही साईडला आपण शिलाई मारून पलटी करून घेणार आहोत. तर इथे बघा, अशा प्रकारे आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे. एकदम व्यवस्थित आणि फिनिशिंगमध्ये इथं आपल्याला शिलाई मारून घ्यायची. आणि जेव्हा आपण ब्लाऊज स्टिच करतो त्यावेळेस जे छोट्या-छोट्या गोष्टी असतात ना त्या लक्षात ठेवायच्या, म्हणजे आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग छान येते. थोडासा वेळ जास्त जातो पण ब्लाऊजला फिनिशिंग जी आहे ती एकदम परफेक्ट अशी येते. त्यामुळे ब्लाऊज दिसायला छान दिसतो आणि
फिटिंगला बी आपण लक्ष दिल्यामुळे फिटिंग पण आपल्या ब्लाऊजची परफेक्ट अशी येते. ओके. तर इथे बघा आता शिलाई मारून झाली. आता जिथपर्यंत पॉसिबल होईल तिथपर्यंत आपल्याला दाब शिलाई मारून घ्यायची आहे. तर जिथं आपला कॉर्नरचा नेक आहे तिथं नाही आपल्याला दाब शिलाई मारता येत, पण अर्ध्यामध्ये येते आपल्या तिथपर्यंत आपल्याला दाब शिलाई मारून घ्यायची. तर इथे बघा मी दाब शिलाई मारून घेतली. त्याच्यानंतर हा जो कॉर्नर आहे तो व्यवस्थित असा काढून घ्यायचा आणि त्याच्यानंतर परत आपल्याला इथे एक पाव इंच मार्जिन सोडून आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची किंवा एकदम किनारीला जरी मारली तरीही चालेल. तर इथे बघा जो कोन आहे तो व्यवस्थित काढून घ्यायचा आणि इथं आपण किनारीला एक शिलाई मारून घेऊया. आणि या साडीपासून खूप सुंदर असा घागरा चोळी तयार झालेला आहे आणि कस्टमरलाही खूप आवडला आणि खूप सारे घागरा चोळी मी तयार केलेले आहेत. बरेच सारे व्हिडिओही आपल्या चॅनलवर अपलोड आहेत. ते इथे बघा पाठीमागचा मी दुसरा पार्ट पण रेडी करून घेतला. त्याच्यानंतर बाही पण इथं तयार करून घेतली. तर बाही पफ स्लीव्ज होत्या, ते तयार करून घेतले. ॲक्च्युली काय झालं, स्टोरेज फुल झाल्यामुळं मला माहीतच नाही की शूट बंद झाले. तर इथं बाहीचा आणि पाठीमागच्या दुसऱ्या पार्टचा व्हिडिओ शूट झाला नाही, पण सेम त्याच प्रोसेसने आपल्याला दुसरा पाठीमागचा जो पार्ट आहे तो पण इथं आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. ते इथे बघा त्याच्यानंतर अशा प्रकारे इथं आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे आणि पफ स्लीवचा पण बरेच सारे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहेत. जर तुम्ही बघितले नसतील तर एकदा नक्की चेक करा. ते इथे बघा बाही जोडून घेतलेली आहे. ते इथे बघा एका साईडची आपली बाही जोडून झाली. सेम याच पद्धतीने आपल्याला इथं दुसऱ्या साईडला पण बाही जोडून घ्यायची. बाही जोडण्याच्या अगोदर थोडंफार कमी जास्त झालेलं असेल शोल्डरच्या ठिकाणी तर आपल्याला तिथं अगोदरच शिलाई मारून व्यवस्थित आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर जोडून घ्यायचं आहे. आणि अजून एक ट्रिक सांगते तुम्हाला. पफ स्लीव्ह जोडताना जर तुमची स्लीव्स कमी जास्त होत असेल तर बाही जोडायच्या अगोदर आपला जो पुढचा किंवा पाठीमागचा दोन्हीपैकी कुठलाही पार्ट घ्यायचा आणि आपला जेवढा मुंड्याचा घेर असतो ना तेवढा बरोबर शिलाई मार्जिन जेवढं घेतलं असेल तेवढं आणि मुंड्याचा हाफ एवढं सोडून द्यायचं आणि तिथून पुढं आपल्याला प्लेट द्यायला चालू करायचे. म्हणजे अजिबात आपला जो पफ स्लीव्ज आहे ते जोडताना कमी पडत नाहीत. खूप सोपी ट्रिक आहे, नक्की ट्राय करून बघा. आणि याच्यावर डिटेल एक शॉर्ट्स व्हिडिओ पण मी टाकलेला आहे. तर इथे बघा आता दोन्ही बाही जोडून झालेल्या आहेत. आता आपण कमरेला पुढच्या आणि पाठीमागच्या दोन्ही ह्याला आपण इथं कमरपट्टी लावून घेऊया. तर इथे बघा मी कमरपट्टी जोडून घेतलेली आहे आणि आता पुढच्या साईडला आपण इथं लेस होती ना साडीतली निघालेली, तर खूप मोठी लेस होती साडीला. त्यातली मी खालच्या साईडची गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे. साडीमध्ये 3 लेस लावलेल्या होत्या. एक मध्ये एकदम जाड लेस होती, एका साईडला ब्लॅक आणि एका साईडला गोल्डन अशा प्रकारे लेस होती. पण त्यातली मी फक्त गोल्डन कलरची लेस घेतली ती हाताला आणि पुढच्या साईडला मी इथं जोडून घेतलेली आहे. सेम याच पद्धतीने आता पाठीमागच्या साईडला पण इथं आपल्याला कमरपट्टी जोडून घ्यायची आहे. तर इथे बघा कमरपट्टी जोडून घेतलेली आहे. आता वरचा पार्ट जो आहे तो पूर्ण आपला रेडी झालेला आहे. आता आपल्याला फायनल फिटिंग करून घ्यायची आहे ब्लाऊजची. इथे बघा पूर्ण ब्लाऊज आता रेडी झालेला आहे. आता शिलाई मारताना फिटिंग करताना सगळ्यात अगोदर सरळ साईडने आपल्याला इथे एक शिलाई मारून घ्यायची आहे. कारण माझ्याकडे ओव्हरलॉकची मशीन नाही, त्याच्यामुळे जर ओव्हरलॉकची मशीन असेल तुमच्याकडे तर ओपन साईडला पण तुम्ही इथे शिलाई मारू शकता. पण ओव्हरलॉकची मशीन नसेल तर या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची, म्हणजे धागे वगैरे निघत नाहीत आणि आपल्या ब्लाऊजला फिनिशिंगही छान दिसते. त्यामुळे या पद्धतीने सरळ बाजूने शिलाई मारायची, एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा, नंतर ब्लाऊज उलटा करायचा आणि पाव इंच मार्जिन सोडून इथं आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. त्याच्यानंतर तुमची जेवढी पण फिटिंग असेल त्याच्यानुसार माप घेऊन तुम्हाला इथं फिटिंगची शिलाई मारून घ्यायची आहे. तर इथे बघा एका साईडला मी इथं फिटिंगची शिलाई मारली. सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथं दुसऱ्या साईडला पण शिलाई मारून घ्यायची आहे. आणि हा जो ब्लाऊज आहे तो आपला 34 साईजचा आहे. त्याच्यानुसार आपण इथे याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्हीही केलेलं आहे. तर खूप सुंदर असा ड्रेस बनवून तयार झालेला आहे. तर आता आपण स्कर्टची स्टिचिंग करूया. तर इथे ब्लाऊज तर आपला पूर्ण रेडी झालेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटतोय ते मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि इथे बघा अशा प्रकारे वरचा जो ब्लाऊज आहे तो आपला परफेक्ट असा रेडी झालेला आहे आणि पाठीमागचे आता हुक लावायची बाकी आहे. तर हुक लावायला मी बाहेर देते. त्यानंतर मग आता हा ब्लाऊज आपण हुक लावण्यासाठी देऊया. तर तोपर्यंत आपण चला आता स्कर्ट स्टिचिंग करून घेऊया. ओके. तर कसा झालाय मला एकदा कमेंट करून नक्की सांगा.
आता आपण स्कर्ट स्टिचिंग करायला घेऊया. तर इथे बघा जे आपण कटिंग करून घेतलं होतं खालच्या स्कर्टचं ते घेतलेलं आहे इथे. आणि इथं अस्तर पण जे आपण कटिंग केलेलं होतं ते इथं घेतलेलं आहे. आणि याचा कटिंगचा व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. ते इथे बघा वरच्या साईडला ना जो जॉईंट म्हणजे पॅक आहे ते आपण ओपन करून घेऊया. त्याच्यानंतर इथं आपण एक शिलाई मारून घेऊया म्हणजे दोन्ही पार्ट जोडून एकत्र होतील. तर इथे बघा दोन्ही पार्ट आता जोडून घेतले. आता खालच्या साईडला आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. तर इथे बघा अशा प्रकारे डबल फोल्ड करून घ्यायचं. तर इथे थोडासा कपडा आपला कटिंग करताना 1 इंच जास्त होता त्याच्यामुळे मी इथं मोठं फोल्ड केलेलं आहे. जवळजवळ 1.5 इंचाचं फोल्ड केलेलं आहे. तर तुम्हाला इथं छोटंसं 1 इंचापर्यंत फोल्ड केलं तरीही चालेल. तर पूर्ण जो आपला खालचा घेर आहे त्याला अशाच प्रकारे पूर्ण फोल्ड करून घ्यायचं अस्तरला. तर इथे बघा शिलाई मारून झालेली आहे. आता आपल्याला कमरेला प्लेट टाकायचे आहेत. आता कमरेला प्लेट टाकताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, प्लेट आपल्याला थोड्या आपण जेवढं एक्स्ट्रा घेतलेलं आहे तेवढ्याच टाकायच्या आहेत. आणि प्लेट टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला मोजून घ्यायचं जेवढा कमरेचा आपला भाग असेल तेवढा. आता कमर जेवढी असेल तेवढी त्याच्यानुसारच आपल्याला इथं प्लेट टाकून घ्यायच्या आहेत. इथे बघा अशा प्रकारे मी इथं प्लेट्स टाकून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर चेक करायचं बरोबर आहेत का प्लेट. तर प्लेट टाकलेल्या ज्या आपल्या होत्या त्या एकदम परफेक्ट अशा होत्या. आता आपल्याला जो साडीचा कपडा आहे त्याला पण प्लेट टाकायचे आहेत. तर साडी खूप सारी शिल्लक राहिलेली होती. कमी साईजचं माप असल्यामुळे तर इथं जवळजवळ 3.5 मीटर एवढं ना आपली साडी शिल्लक राहिलेली होती. त्यामुळे प्लेट जे आहेत ते मी जवळ देत आहे आणि खूप मोठ्या प्लेट देत आहे. त्याच्यामुळे घेर पण खूप मस्त असा येणार आहे आपल्या स्कर्टला. तर आणि प्लेट देताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, सगळ्या प्लेट्स ह्या एकसारख्याच आल्या पाहिजेत. तरच आपलं स्कर्ट जे आहे ते फिनिशिंगला छान दिसतं. आणि तुम्ही बघू शकता आपले जे प्लेट्स आहेत ते एकदम परफेक्ट अशा आहेत. म्हणजे कपडा जेव्हा तुम्ही असं फोल्ड करता त्यावेळेस एकाच जागेपासून फोल्ड करायला चालू करायचं. आता तुम्ही बघू शकता मी फोल्ड करायला आपलं जे मशीनचं जिथं व्हाईटवाला पार्ट चालू होतं तिथून मी पकडते. म्हणजे सगळ्या प्लेट्स आपल्याला एखादा अंदाज आला ना की हां इथूनच आपल्याला पकडायचंय. मग त्याच जागेपासून प्रत्येक वेळेस असं प्लेट्स फोल्ड केली की सगळ्या प्लेट ज्या आहेत त्या अशा एकसारख्याच येतात. अजिबात कमी जास्त होत नाहीत. तर याच पद्धतीने इथे बघा मी सगळ्या प्लेट टाकून घेतल्यात. आता अस्तर आणि हे जे मेन पार्ट जे आहे ते दोन्ही सेम आहेत का ते चेक करून घ्यायचं. आणि नंतर मग हे जे दोन्ही पार्ट आहेत ते आपल्याला इथं जोडून घ्यायचे आहेत. ओके. तर इथे बघा अस्तर जे आहे ते घेतलेला आहे. आता त्याच्यावर आपल्याला हा जो प्लेट दिलेला वरचा आपला साडीचा भाग आहे त्याच्यावर ठेवायचा आणि पहिली जी शिलाई मारलेली आहे त्याच शिलाईवर आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण ज्या प्लेट दिलेल्या आहेत त्या आपल्या अजिबात शिलाईमध्ये येणार नाहीत. व्यवस्थित अशा लक्षात ठेवायचं, अस्तरच्या पण आणि जो आपला साडीचा कपडा आहे त्याच्या दोन्हीच्या पण. तर इथे बघा व्यवस्थित अशी आपल्याला इथं दोन्ही पार्टला शिलाई मारून घ्यायची. तिथे बघा शिलाई मारून घेतली. आता आपल्याला चेन लावून घ्यायची आहे स्कर्टला. तर चेन लावण्यासाठी इथे बघा सगळ्यात अगोदर हे चारही पार्ट आपल्याला एकत्र पकडून घ्यायचे आहेत. तर व्हिडिओ लक्ष देऊन बघायचे. तर इथे बघा असे चारही पार्ट एकत्र पकडायचे. नंतर चेन आपल्याला वरून 7 इंचावर लावायचे आहे. तर 7 इंचावर आपल्याला तिथं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर इथे बघा अशा प्रकारे मी इथे चेन घेतलेली आहे आणि वरून इथं आपल्याला 7 इंचावर मार्किंग करून घ्यायचं. आणि आता इथून 1 इंच मार्किंग करायचं आडवं. आणि आता चारही पार्ट आपल्याला व्यवस्थित पकडायचे आहेत. व्हिडिओमध्ये बघा लक्ष देऊन. आणि जिथं आपण मार्किंग केलेलं आहे ना तिथे व्यवस्थित ठेवायचं, व्यवस्थित लॉक करून घ्यायचं. चारही पार्ट घेतलेले आहेत व्यवस्थित लॉक करायचं. आणि इथे बघू शकता 2 इंच मी सरळ घेतलेला आहे चारही पार्ट. त्याच्यानंतर अस्तरचा पार्ट आहे ना तो इथे आपल्याला साईडला काढायचा आणि आतला जो साडीचा कपडा आहे ना ते दोन्ही पार्ट आपल्याला पकडून शेवटपर्यंत इथं शिलाई मारून घ्यायची आहे. म्हणजे आपला जो साडीचा कपडा आहे तो वेगळा स्टिच करायचा आहे आपल्याला आणि अस्तर जे आहे ते वेगळं स्टिच करायचं आहे. फक्त आपण जे 7 इंचाचं मार्किंग केलं होतं तिथून खाली 2 ते 2.5 इंचापर्यंत चारही पार्ट एकत्र घ्यायचे. आणि नंतर आपल्याला तिथून साडीचा पार्ट आणि अस्तर असे दोन्ही वेगळे करून फक्त अगोदर साडीच्या पार्टला शिलाई मारून घ्यायची आणि नंतर मग आपण आता अस्तरच्या पार्टला इथं शिलाई मारून घेणार आहोत.
तर आता बघा परत आपण तिथं शिलाई घेणार आहोत आणि साडीचा पार्ट जो आपण स्टिच केला होता तिथं कट द्यायचा, म्हणजे असं काय घडी आल्यासारखं असं होत नाही. तर इथे बघा आता अस्तरच्या कपड्याला आपण इथं शिलाई मारून घेऊया. इथे बघा अस्तरचा कपडा पण आपला जोडून झालेला आहे. आता आपल्याला वरच्या कपड्याला एक शिलाई मारून घ्यायची, म्हणजे दोन्ही पार्ट जे आहेत ते इकडे-तिकडे सरकत नाहीत आणि इथं चेन लावून घ्यायची आहे. तर चेन कशी लावायची याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण मी सविस्तर सांगितलेलं आहे. घागरा चोळीचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला होता. त्याच्यात सांगितलेलं आहे व्यवस्थित. तरी पण याच्यात थोडंसं दाखवते. चेन आपल्या सरळ बाजूला ठेवायची, दोन्ही साईडला पिना लावून घ्यायच्या आणि मग नंतर आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे. म्हणजे कधी-कधी बऱ्याच वेळेस ज्यावेळेस आपण चेन स्टिच करतो त्यावेळेस उलट-सुलट होते, तशी होऊ नये त्याच्यासाठी पिना लावून घ्यायच्या. तर इथे बघा चेन लावून घेतली, त्याच्यानंतर इथे बेल्ट तयार करून घेतलेला आहे. तर बेल्ट आता मी सरळ बाजूने इथं जोडणार आहे. तर पुढच्या साईडला थोडंसं ओपन करून घ्यायचं, तिथं माझ्याकडून पॅक झालं होतं. तर थोडंसं ओपन करून घ्यायचं आणि नंतर आतल्या साईडला इथं आपल्याला टाकायचं आहे. तर इथे बघा अशा प्रकारे आतल्या साईडला टाकून पूर्ण पॅक करून घ्यायचं. इथे बघा अशा प्रकारे आणि नंतर मग आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. ह्या दुसऱ्या पद्धतीने मी तुम्हाला बेल्ट स्टिच करायला सांगितलेलं आहे. आणि अजून एक पद्धत आहे बेल्ट स्टिच करायची, म्हणजे ही जी शिलाई आहे ती अशी ओपन दिसत नाही, पूर्ण पॅक होऊन जाते. ती पण पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. पण जे नवीन शिकणारे असतात ना, त्यांना बऱ्याच वेळा ती पद्धत थोडीशी अवघड वाटते, म्हणून म्हणलं ही पद्धत तुमच्यासोबत शेअर करावी. अगोदर बेल्ट तयार करून घ्यायचा आणि सरळ बाजूने शिलाई मारून जोडून घ्यायचं. नंतर पलटी करायचं, त्याच्यावर तर इथे बघा हा जो टॉप आहे तो अशा प्रकारे आपण इथं रेडी केलेला आहे. खालच्या साईडला इथं लेस लावलेली आहे आणि हाताला इथं आपण पफ स्लीव्ह दिलेले आहेत आणि हाताला पण आपण त्यातली छोटीशी लेस काढून लावलेली आहे. त्याचप्रमाणे इथं आपण याला बॅक ओपन ठेवलेला आहे. तर इथे पूर्ण आपल्याला इथं हुक येणार आहेत बॅक साईडला. इथे बघा अशा प्रकारे हा पूर्ण वरचा जो टॉप आहे तो आपण रेडी केलेला आहे. आणि स्कर्ट ते इथे बघा अशा प्रकारे हे स्कर्ट आपण तयार केलेलं आहे. त्यातली जी लेस होती, ती मधली जी मोठी लेस होती त्याचा आपण बेल्टसाठी वापर केलेला आहे. आणि इथे बघा अशा खूप घेरदार असं पूर्ण स्कर्ट इथं तयार झालेला आहे, बघू शकता. याचा शॉर्ट व्हिडिओ पण मी टाकलेला आहे, तो नक्की चेक करा. आणि या स्कर्टसाठी पूर्ण 3.5 मीटर एवढा कपडा यूज केलेला आहे. म्हणजे साडीतला शिल्लक जेवढा वरचा टॉप शिवून जेवढा शिल्लक राहिला होता तेवढा सगळा कपडा मी स्कर्टसाठी वापरलेला आहे. ते इथे बघू शकता तुम्ही, घेर एकदम खूप घेरदार असं स्कर्ट हे इथं तयार झालेलं आहे. बघू शकतो खूप सुंदर लुक पण आलेला आहे याचा. आणि जी लेस आपली वरची पदराची शिल्लक राहिलेली होती त्याच्यापासूनच इथं मी लटकन तयार केलेले आहेत. त्या लटकन हे खूप सुंदर असं दिसत आहेत. इथे बघा, इथे बघा अशा प्रकारे हा पूर्ण जो आपला साडीचा ड्रेस आहे, घागरा चोळी, तर इथं तयार झालेला आहे. तुम्ही असंच नवनवीन घागरा चोळी किंवा लॉंग गाऊन ज्या साड्या तुम्ही यूज करत नाही त्याच्यापासून बनवू शकता. खूप सुंदर असा लुक येतो याच्यापासून. खूप सारा नवीन काही आपण साड्यांपासून क्रिएट करू शकतो. तर कसा झाला आहे ड्रेस ते कमेंट करून मला नक्की सांगा.